गावदी स्पोर्ट्स नागले आणि आई माऊली नागले दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणि महेश जाधव आपण आमच्या VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोल्डन फिंगर महेश जाधव. वलीस पाहतो आपण थोडासा रडप मध्ये चुकलाय गोलंदाज प्रेम. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. ते देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होता विकेश खरपडे याचा. चेंडू थोडासा कमी गतीने आलाय बॅट्समन पर्यंत, थोडासा फसला होता चेंडू. हेच दर्शवत असताना विकेश निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. 3 ओव्हर्स आपण हा मॅच पाहतोय. 3 ओव्हर मध्ये पाहूया किती धावा धाव फलकावरती लावते उमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ. शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न, फटका इथे आपण पाहतोय हवेमध्ये आहे. शतरक्षक आलाय तिकडे आणि खूप चांगला झेल देखील पकडलाय. फलंदाज बाद. बघा खूप चांगला चेंडू इथे खेळून काढला गेला होता. हवेच्या वेगामुळे मित्रमंडळींकडे ते चेंडू थोडासा मागे ढकलला असावा, कारण हवेचा वेग आपण जर बघितला तर दक्षिणेकडे वाहताना आपल्याला दिसतोय. म्हणजे लेफ्टी फलंदाजाला नक्कीच इथे लाभदायक तो ठरू शकतो. आणि तेच कारण आहे की बॅट्समन विकेश हा बाद झाल्यानंतर उत्तम याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. चेंडू टाकून झाले 4 धावा लागल्या, 10 विकेट गमावला 1. अवलेस आपण पाहतोय अपील इथे झाली होती. मात्र हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर प्रेम याने खूप चांगला कमबॅक इथे केलेला आहे. डॉट बॉल विकेट, त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा रनऑफ मध्ये इथे चुकलाय गोलंदाज प्रेम. अवलेस इथे आपण पाहतोय की जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. एका गुडघ्यावरती बसून फटका खेळायचा होता. उत्तम धिंडा याला. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, मात्र पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. धावसंख्या एक्स्ट्राने पुढे सरसावली जाते, ती म्हणजे 11. या धावसंख्येवरती 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बघा हुक करण्याचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात ही धाव एक मिळते, ती म्हणजे ब्राह्मणगाव संघाला. या एका धावेने धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे.
योगेश आलाय. योगेशचा हा पण हा चेंडू जर बघितला तर पहिला चेंडू अख्खू टप्प्याचा होता. संपर्क झाला होता मात्र यष्टी रक्षकापर्यंत चेंडू पोहोचू शकलेला नाहीये आणि पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येतोय. अवलेस शाडामूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, शतरक्षक आलाय तिकडे. आदित्य कोठावले चांगला झेल पकडतोय आणि फलंदाज इथे बाद होतोय, तो म्हणजे उत्तम धिंडा. शॉर्टपिच बॉल होता आपण पाहतोय उत्तम साठी, मात्र त्या शॉर्टपिच चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये आणि तिकडे खूप चांगला झेल पकडला गेला. लेफ्टी फलंदाज बाद झाल्यानंतर आणखीन एक लेफ्टी फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे, तो म्हणजे देवा वल्वी. बघा उत्तम याने 3 चेंडूचा खेळ केला आणि 4 चेंडूचा खेळ केला आणि 4 चेंडूमध्ये त्याने एकही धाव बनवलेली नाहीये. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर लेगबाच्या स्वरूपात धाव आली, त्यानंतर योगेशच्या षटकातील पहिला चेंडू हा डॉट आला आणि चौथ्या चेंडूवरती तो बाद झालाय. अशा प्रकारे 4 चेंडूमध्ये त्याने एकही धाव बनवलेली नाहीये. आपण पाहतोय की ज्या धावा इथे बनवल्या होत्या विकेश खरपड्याने पहिल्या 2 चेंडूवरती, त्याच धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती त्याने एक वाईट चेंडू आला, त्यानंतर लेगबाच्या स्वरूपात एक धाव आली. अशा प्रकारे 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. योगेश माळी इथे आपण पाहतोय चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय. देवानंद वल्वी आपण पाहतोय नव्याने आलेला फलंदाज. बघा पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण देवानंद वल्वी यांना पाहतोय. अवलेस गॉन. यस, आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना दिसतोय, तो म्हणजे देवानंद वल्वी. बघा खूप चांगली बॉलिंग. शॉर्टपिच चेंडू हाताळले जात आहेत, मात्र त्या खेळण्याच्या अगोदर मध्ये चेंडू बॅटवर येऊन लागतायत, कारण वेग भरपूर आहे योगेश माली याच्या चेंडूवरती. वेगाने बॉलिंग तो करतोय आणि त्याचे कुठेतरी फटके बसताना दिसत आहेत. ओमसागर ब्राह्मणगाव संघाला सलगचा हा दुसरा गडी इथे बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज बबलू वल्वी हा इन होतोय आणि योगेश हा आता हॅट्रिक वरती आलेला आहे. धावसंख्या 12 धावा. बॉल टाकून झाले त्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवलेस गती परिवर्तन केलं होतं, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? यस, हॅट्रिक कंप्लीट इथे होताना दिसत आहे. बबलू वल्वी आला, बबलू वल्वी गेला, फलंदाज बाद. माझी जाने मन माशल्ला तुझ्यादा तुला पाहिलंय तवशी दिल जायला यो फिरा मांग जाण्यासाठी शिकवा लाल शाली बहिर वाचला माझा दिल देवा तुला दैनिक कर दोषण तुला मांग जाण्यासाठी शिकवा लाल शाली. अजय येतोय, अजय वसावला न्यू बॅटर. 3 चेंडूवरती 3 फलंदाजाने ते बाद केले. चेंडू टाकून झाले 4. धावसंख्या आपण पाहतोय 12. त्याच्यातील 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय की खूप चांगली बॉलिंग
इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आहे ती म्हणजे योगेश माली या गोलंदाजाकडनं. बघा आज संतोष कोम याचीच कुठली कमी जाणून दिलेली नाही आहे योगेश माली या गोलंदाजाने. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येत आहे. बघा या षटकामध्ये एकही धाव खर्च केले नाहीये. हा चेंडू जर निर्धाव जर आला तर कदाचित विकेट मेडन षटक हे आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि या स्पर्धेतील ते पहिलं असेल. आणि यस, विकेट मेडन या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक इथे आपल्याला पाहायला मिळालंय ते म्हणजे योगेश माली या गोलंदाजाकडून. बघा हॅट्रिक देखील घेतली आणि कुठल्या प्रकारे धाव देखील त्याने खर्च केलेले नाहीये. संतोष वल्वी पहिल्या चेंडूपासून आपल्याला नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळाला होता. तो आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला नॉन स्ट्राइक एंड वरतीच पाहायला मिळाला. अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. ज्या 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये प्रेम जो त्यांचा महत्वाचा खेळाडू आहे त्याने 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या 12 धावा अजूनही आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय. अक्षय येतोय, अक्षय कोठावले. शेवटचं आणि हे अंतिम 6 चेंडू हाताळण्यासाठी संतोष करता पहिला चेंडू हवेमध्ये केलाय आणि चेंडूला सरळ 6 धावांसाठी पाठवले. बघा संतोष स्ट्राइक वरती आला आणि संतोषाने आक्रमण केलंय, ठोकलाय षटकार. जे 12 चेंडू त्यांनी नॉन स्ट्राइक एंड वरून बघितलेत आणि पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार ठोकलाय. म्हणजे जे फलंदाज आपण बघितले थोडीशी खराब कामगिरी करून मैदानाच्या बाहेर परतलेत. जो चांगला फलंदाज आपण बघितला तो नॉन स्ट्राइक एंड वरती फक्त वाट बघत होता, स्ट्राइक वरती आला आणि अक्षयाचं स्वागत त्याने षटकारानं केलं. 18 धावा या आता धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया संतोष वल्वी आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय. ह्यावेळेस बघा प्रत्युत्तर टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर इथे दिले गेलंय. संतोष वल्वी याला फलंदाज बाद. आज इम्प्रेस केलंय ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाने. काही महत्वाचे गडे उपस्थित नाही आहेत तरी देखील काय चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आज आपल्याला योगेश माली याची बॉलिंग पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी. प्रेम तर आपण नेहमीच पाहत असतो, अक्षयाला पण नेहमीच पाहत असतो, कल्पेशाला देखील आपण नेहमीच पाहत असतो. मात्र आज योगेश माली काय अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यानंतर जितेंद्र माळी यांनी पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती अप्रतिम कामगिरी त्याची देखील राहिली होती. यंगस्टर खेळाडूंना इथे नक्कीच त्यांनी प्रमोट केलंय आणि विकी धिंडा येतोय. नव्याने फलंदाज स्ट्राइक वरती असेल. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती. पाहतोय आपण धावची जी संधी इथे निर्माण झाली होती, यष्टांवरती चेंडू लागलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झाला होता मात्र माघारी परतावं लागतंय. एकच धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. यस पंच. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय ज्या गतीने चेंडू त्या हाताला गेला होता आपण पाहतोय बॅट थोडीशी क्रॅक झालंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय.
चला बॅट हवी असेल तर आपण बॅट मागवायचे लगेच. सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेबांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. चेंडू टाकून झालेत 3 धावा लागल्यात 19. वलेस इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. एक सिंगल धाव येते, या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20. या धावसंख्येवरती 20. फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय विकी आणि संजीवनी देणारा हा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विकास झेंडा याच्या बॅट मधून सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेबांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. नागलेगावचे रहिवासी आहेत. अवलेस इथे आपण पाहतोय चेंडूला सोडून दिला गेला. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. चेंडू तिकडे थांबलाय, कदाचित दुसरी धाव मिळेल बघा. नशिबाची साथ इथे मिळालाय, ती म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. कारण हा चेंडू जर सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये जर निघून गेला असं एकच धाव मिळाली असती, मात्र चेंडू तिकडे थांबला आणि 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. चला महेश जाधव, आपली जागा इकडे, आपण इकडे यायचं आहे. आपला संघनायक देखील पाठवून द्या टॉस करण्यासाठी. चला आमच्याकडे कॉमेंटेटर आहे, आमच्याकडे स्कोरर नाहीये. महेश जाधव आमचे स्कोरर, गोल्डन फिंगर ऑफ नागले, त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. चला टॉस करण्यासाठी कॅप्टन यायचं आहे. चला टॉससाठी या गावदेवी स्पोर्ट्स नागले आणि आई माऊली स्पोर्ट्स नागले दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजवरती यायचं. स्टेजवरती यायचंय. गावदेवी नागले संघाचे कर्णधार सुद्धा पोचलेले आहेत आणि विनंती असेल, आई माऊली स्पोर्ट्स नागले संघाचे कर्णधार जर आला असाल तर आम्हाला सूचित करायचं आहे. यस आलेले आहेत. विनंती करतोय या टॉस करण्यासाठी सन्मान्य श्री जितूदादा पाटील यांना, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. छापा सकाळ झालाय तर आलेला आहे. तर छापा झालाय, छाप पडले म्हणजेच आई माऊली संघाचे सध्या टॉस वरती काय निवडेल सूरज फिल्डिंग. थँक्यू.
तर 18 चेंडू 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावांची गरज आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि योगेश लक्षात असू द्या, तुम्हाला जेव्हा स्कोर लागेल तेव्हा पोचवला जाईल. दरम्यान आमचे कॉमेंटेटर सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत आणि या ठिकाणी स्कोरची कमी असल्यामुळे तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्री नक्कीच थोडीशी कमी ऐकायला मिळेल. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. जाऊया आपण मैदानाच्या बाजूने. विकेश बॉलिंग मार्क वरती. सामना करेल कल्पेश. व्हाईट बॉल. आणि एक बाउन्सरची मला वाटते ताकीद या ठिकाणी दिली गेली आहे. एकच बाउन्सर तुम्हाला टाकता येतो, लक्षात असू द्या. यानंतरचा जर बाउन्सर आला किंवा मग वाईट हाईटच्या रूपाने आला तर तो नो ठरवला जाईल. तर आपण या ठिकाणी जमा करा. ज्यांनी ज्यांनी जमा केल्यात त्यांच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. षटकार. धाव संख्या 8. फलंदाज योगेश बाद.
व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू का? ओके. एक बाउन्सर झालेला आहे ना अगोदर? ओके. ऑन द टॉप तरी सुद्धा चेंडू वरनं गेलाय. एक बाउन्सर होता, याचाच अर्थ नो बॉल. ऑन द टॉप खेळलाय तरी सुद्धा चेंडू थोडासा वरनं या ठिकाणी ट्रॅव्हल होताना दिसला. योगेश थोडासा टेन्शन मध्ये आला. योगेश अर्थातच क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फ्री हिट होता. आहा, झेल सुटलाय. इकडे मात्र दोन शतरक्षक. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. इथे 2 धावा ह्या धावलेल्या आहेत. 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 13 या धाव संख्येवरती. तर धावसंख्या आहे ती 13. धावसंख्या झाली 13. विजयासाठी एकूण धावसंख्या अजून सुद्धा यस संतोष आले बॉलिंग मार्क वर. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. संतोष. कल्पेश बॅकफुट वरती जातोय, थोडासा खेळतोय. ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे. शतरक्षण चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय 14 वरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10. 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आज एक बाउन्सर या ठिकाणी दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. दरम्यान धावसंख्या आहे ती 14. एक बाउन्सर या ठिकाणी दिला गेलाय. चेंडू खेळलाय समोर. चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. प्रेम जाधव.
परफेक्ट चेंडू या ठिकाणी निर्धाव. 7 बॉल 15. फुल टॉस. षटकार आणि बीमर साठी रिव्ह्यू. न बॉल. मी टेन्शन मध्ये होतो, मात्र आमचे आयोजक आहेत, आयोजकांशी बोललो, कारण की क्लोज, फार क्लोज होता, फारच क्लोज या ठिकाणी. थोडस नक्कीच धावसंख्या 21 आणि आता 7 चेंडू अजून सुद्धा 8 धावांची गरज. फ्री हिट या ठिकाणी खेळला जातोय. शतरक्षक बबलू, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. काय माहिती बोर्डला लागला का, बोर्डलाच लागला असं वाटतं मला पण. यस, या बोर्डला लागल्याच्या नंतर काय आहे का आयोजक? काय नाही ना त्याला, काय लागला का, काय याला काय लागून गेला तर? आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी मला सूचना दिली जाते, बाउंड्री तर बाउंड्री आहे, कारण की इथे कुठल्याच पद्धतीने काय आम्ही अजून ठेवलेलं नाहीये. चार धावांची गरज 6 चेंडू मध्ये. तर 4 धावांची गरज आहे. शॉर्ट पेच बॉल ऑन साइडला
आणि षटकार. 5 चेंडू राखून हा सामना या ठिकाणी जिंकला गेलाय टायगर स्पोर्ट या संघाने. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही ओम सागर बामणगाव या संघाचे खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि प्रदीप लोखंडे यांना लगेच बोलवतोय की तुम्ही जेवणासाठी या. तसेच संतोष वल्वी यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा जेवणासाठी या. चला सेकंड करा. दोन्ही संघ कुठे आहेत? दोन्ही संघ